आज या ठिकाणी उद्धवश्री पुरस्काराचं सोहळा होता आणि या सोहळ्यामध्ये तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलात, काय सांगाल? खूप आनंद झाला. शिवसेनेचे जे संजय राऊत होते त्यांना बघून जे मला हे वाटलं, मला खरंच मन भरून आलं त्यांना. आणि बरेच दिवसापासून माझं चाललं होतं की शिंदेगड नाही म्हणत, शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मला काम करायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती. पण आज तो योग आला. आमचे मामा सावंत मामाचे आणि ठाकरे यांच्या साथीने मला येण्याचा विजय झाला. एकनाथ शिंदे सारखे दिसतात आणि जो बऱ्याच जणांचा गैरसमज झाला की या कार्यक्रमामध्ये एकनाथराव शिंदे आले. काय तुमच्याकडं प्रत्येक जणी फोटो काढून काय सांगा? आता काय देवानी जवळजवळ सारखं केलं आम्हाला. फक्त उपमुख्यमंत्री पद नाही ना, फक्त ते नाही मला ते मिळालं तर काय कराल? अजून बरंच लांब आहे, बरंच लांब आहे. आताची सुरुवात आहे. बरं, खरी शिवसेना कुठली तुम्हाला काय वाटतं? खरी शिवसेना कुठली आहे असं काय वाटतं? खरी शिवसेना म्हणजे आपली उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच मूळ शिवसेना आहे ना. तो गट आहे फक्त. आज बघितलं तर दुसरा जो गट आहे तो गट आहे. शिवसेनेचं तर काय आहे? एकनाथ शिंदे साहेबांसारखी दाढी, चष्मा आणि गंध लावलेलं तुम्ही सेम प्रकार आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आदर्श म्हणून मी त्यांना पाहतो. म्हणजे तसं काय आहे, आता शिंदे साहेबांची मुळे माझी ओळख आहे. आता असं बघितलं, आज भोसरीमध्ये जर कुणी म्हणलं ना तर शिंदे साहेब म्हणून हाक मारते. पण आज तुम्ही पक्षप्रवेश केला. असं नाव घेतायत फक्त शिंदे साहेब. शिंदे सरकार. तुमचं पूर्ण नाव सांगा ना एकदा मीडियाला. तुमचं पूर्ण नाव काय? संतोष सुभाष शिंदे. तुमचं पण आडनाव शिंदेच आहे. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम शिंदे आडनाव पण शिंदे आणि ते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केलाय. शिंदे गट पुन्हा शिवसेनेत आला असं म्हणता येईल का? तसं नाही म्हणता येणार. तो गट वेगळाच आहे. तो कसं आहे, विधिमंडळातला गट आहे. हा ग्राउंड लेवलचा गट आहे ना. म्हणजे गट नाही, ही मूळ शिवसेना आहे. ही झाड आहे शिवसेनेचं. बाळासाहेब ठाकरे ही झाड आहे. तुम्ही उद्धव ठाकरे गटामध्ये येण्याचा निर्णय का घेतला? पहिल्यापासून इच्छा होती. थोडे दिवस म्हणजे करत होते असं. त्याच्यानंतर त्यावेळेस शिवसेना आणि बीजेपी एकच होते ना. त्याच्यामुळे यांच्याबरोबर काम करण्याची बरेच वर्ष संधी होती. संजय राऊत यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश झालेला आहे. काय भावना होता तुमच्या? खरंच म्हणतो इतक्या एवढं महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे. नाही सांगू शकत.